हाय, आज सकाळचे सगळे बाकीचे कामं आवरून घेतले होते. स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं होतं. फक्त झाडू, भांडे, फरशी आणि देवपूजा वगैरे राहिलेली होती. अगोदर स्वयंपाकाचा चहा वगैरे घेऊन घेतला, की मग नंतर चहा स्वयंपाक वगैरे करायला कंटाळा येत नाही. पण अगोदर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे बनवून घेऊ आज. आणि नंतर मग हे चहा पाणी वगैरे घेतलं. दूध आणलं होतं ते सगळं तापायला ठेवलं. व्यवस्थित चहा वगैरे करून घेतला. आणि या देवपूजा बाकी होती माझी. देवपूजाही करून घेतली छान. आणि मसाल्याच्या पुड्या होत्या इकडे-तिकडे पडत होत्या. त्याही सगळ्या व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवल्या. डब्यात भरून ठेवल्या, की मग त्या थोड्या अर्ध्या पुढे इकडे-तिकडे पडत नाहीत आणि छानही व्यवस्थित राहतात. तर नंतर ही ट्रॉली जी होती ती काय निघायला निघते ती पण मग ना खूप जड आहे आणि मला काही उचलत नाही ती एवढी जास्त जड. आणि इकडे-तिकडे कुठं ठेवणार तिला म्हणून मी काय तिला जागेवरतीची तिथं थोडंसं स्प्रे मारून घेतला आणि नंतर मग कपड्याने छान व्यवस्थित पुसून घेतलं. 7-8 दिवसाला अशी व्यवस्थित ट्रॉली पुसून घेतली, की छान राहते, स्वच्छ राहते. आणि त्याच्यामध्ये कॉकरोच न होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं औषध टाकून घेतलेलं होतं, स्प्रे करून घेतलं होतं. नंतर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या बरण्या वगैरे होत्या त्या सगळ्या पुसून वगैरे ठेवले त्याच्यामध्ये. आणि नंतर मग जे भांडे वगैरे होते ते 4 वाजताच्या भांडे वगैरे घासून घेतले. नंतर संध्याकाळची दिवा आरती वगैरे करून घेतली छान. आणि नंतर आज सोमवार होता म्हणून साबुदाणा बनवायचा होता. तर कढईमध्ये शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. नंतर कूट करून बाजूला ठेवला. तोपर्यंत बटाटे वगैरे कट करून घेतलं आणि नंतर मग बटाटे परतून घेतले आणि साबुदाणा टाकून दिला त्याच्यामध्ये. तर छान मस्त साबुदाणा परतला होता आणि मस्त दह्यासोबत एन्जॉय केला. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.